मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आता आपण डिस्कस करूया जगातील प्रमुख गवताळकुरणांचे प्रदेश। पण त्यापूर्वी गवताळकुर्ण म्हणजे काय बघितला नसेल तर जुना व्हिडिओ नक्की बघा। मित्रांनो, आता आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाऊया। सर्वात पहिले आपण येऊया उत्तर अमेरिका खंडामध्ये, ज्या ठिकाणी प्रमुख गवताळकुरण आहे प्रेरीज नावाचं, आणि ते कॅनडा, यूएसए आणि मेक्सिको यांच्या सीमेवरती आहे। दक्षिण अमेरिका खंडामध्ये मित्रांनो प्रमुख 3 गवताळकुरण आहेत। वरती उत्तरेला व्हेनेझुएलामध्ये लॅनोज आहे, मध्ये ब्राझीलमध्ये कंपास आहे आणि खाली अर्जेंटिनामध्ये पंपास आहे। आता आपण येऊया आफ्रिका खंडामध्ये। आफ्रिका खंडामध्ये मध्य आफ्रिकेपासून दक्षिणपर्यंत संपूर्ण भाग कव्हर केलाय आफ्रिकन सॅव्हाना याने, आणि फक्त दक्षिण आफ्रिकेमध्ये वेल्स नावाचं गवताळकुरण। युरोपामध्ये मित्रांनो हंगेरीमध्ये पुस्ताज नावाचं गवताळकुरण। एशिया खंडामध्ये म्हणजे युक्रेन पासून कझाकिस्तान पासून रशियापर्यंत खूप मोठा गवताळ प्रदेश आहे स्टेपीज नावाचा, जो मोठा मोठा युरेशियामध्ये मानला गेला। भारतामध्येही आहे बरं का। भारतामध्ये उत्तराखंडमध्ये ब्युगल नावाचं आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये मर नावाचा गवताळकुरण आहे। श्रीलंकेमध्ये पटाण नावाचा गवताळकुरण आहे। आता सेम चायनामध्येही मंचुरिया नावाचं गवताळकुरण, जे पूर्व चायना आणि मंगोलियामध्ये येतं। ऑस्ट्रेलिया खंडामध्ये 2 गवताळकुरणे आहेत। उत्तरेला थोडासा ऑस्ट्रेलियन सॅव्हाना आहे आणि खाली जिथे दक्षिण भाग आहे त्या ठिकाणी डाउन्स नावाचा गवताळकुरण आहे, आणि हा जो न्यूझीलंड नावाचं बेट आहे त्या ठिकाणी कॅन्टरबरी नावाचे गवताळकुरण आहे। आणि मित्रांनो, ही गवताळकुरणे खूपदा जोडलावामध्ये आयोगाने विचारले, त्यामुळे पाठच करून टाका।